नमस्कार, मी संकेत आवटे. निफ्टी ऑलमोस्ट 400 पॉईंट पडलेला आहे. नेमकं काय सुरू आहे मार्केटमध्ये? खूप मोठ्या प्रमाणात लोक घाबरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पॅनिक एक सिच्युएशन मार्केटमध्ये क्रिएट झालेली आहे. म्हणून एक अर्जंट व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलोय, कारण बरेच लोक घाबरले असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी मला कमेंट बघायला मिळते, मग ते इंस्टाग्रामवर असो किंवा ट्विटरवर असो किंवा आपल्या वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल्सवर, प्रत्येक ठिकाणी लोकांची पॅनिक सिच्युएशन कशी बनली हे मला पाहायला मिळतंय. एक व्हिडिओ मी डिटेलमध्ये बनवला होता, त्यामध्ये मी क्लिअरली तुम्हाला सांगितलं. आता पुन्हा एकदा ती गोष्ट रिपीट करतोय की आत्ता जी सध्या मार्केटमध्ये सिच्युएशन सुरू आहे ती सगळ्या इनपेशंट लोकांना बाहेर काढण्यासाठी सुरू आहे. आता तुम्हाला येणारी 2-3 महिने ही अशीच दिसणार आहेत. जे जे लोक इनपेशंट आहेत ते सगळे मार्केटमधून गायब होताना तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे कोविड नंतर जे लोक आले, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, नंतर येऊन सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे नॉलेज न घेता फक्त सट्टाबाजी करण्यासाठी काहीतरी अमाऊंट टाकली, लगेच वर गेली, म्हणून परत अमाऊंट टाकली. अशा सिच्युएशनमध्ये जे जे लोक या मार्केटमध्ये आलेत ते सगळे यातून बाहेर पडणार. वन बाय वन सगळी कारणं मी तुम्हाला एक्सप्लेन करत व्यवस्थित पुढे सांगणार आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, आणि महत्त्वाची गोष्ट, लवकरात लवकर 2.5 मिलियन आपल्याला करायचे आहेत. अजून 2.3 मिलियनवर आपण अडकलोय. सबस्क्राईब करा लवकरात लवकर, पटपट पटपट. 2.5 मिलियन आपल्याला पोहोचायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, चार्ट जर तुम्ही बघितला तर तुम्हाला पाहायला मिळेल की एक ब्रेकडाऊन होण्याच्या थिन लाईनवर मार्केट आहे. मेजॉरिटी लोकांचं हेच थिंकिंग आहे की मार्केट या लेवल्स वगैरे तोडू शकतो, बरेच अनालिस्ट म्हणतायत. पण वेट अँड वॉचची भूमिका घेणं खूप गरजेचं आहे. क्लिअरली डाऊन ट्रेंड आहे, यामध्ये कुठलंही दुमत नाही. अननेसेसरी फुगीर मोटिवेशन मी इथं देणार नाही, खोकलं मोटिवेशन मी इथं देणार नाही. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की थोडंसं मार्केटमध्ये जेन्युइनली प्रेशर आहे. आता हे प्रेशर वेगवेगळ्या माध्यमातून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता ही माध्यमं कुठली आहेत हे मी तुम्हाला सांगतोय, पण त्याआधी आता एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची. ही लाईन ज्यावेळी आपली ब्रेकआउट होताना आपल्याला दिसते किंवा ब्रेकडाऊन होताना आपल्याला दिसते, सो या केसमध्ये आपल्याला क्लिअरली कळेल की मार्केट थोडंसं डाऊन साईड प्रेशरमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. म्हणजे 1000 पॉईंटचा दणका द्यायला मार्केट मागे पुढे बघणार नाही जर मार्केटमध्ये हेवी सेल ऑफ उद्या सुद्धा कंटिन्यू राहिला तर. ही पहिली आणि महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मार्केटला जोडलं कशाबद्दल जात आहे, कशाबरोबर जात आहे, हे पण मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो. पहिली गोष्ट, HMPV व्हायरस जो आहे तो भारतामध्ये, कर्नाटकमध्ये 3 लोकांना झालेला पाहायला मिळाला. आता हे जे 3 लोक आहेत त्या लोकांना झाल्यामुळे भारतामध्ये हा जोरात पसरेल याची चर्चा प्रचंड सुरू आहे. आता पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, ज्या लोकांना हा व्हायरस झालेला आहे त्यांच्याबद्दल कमेंट आपल्या मंत्रालयानं केलेलं आहे, सरकारनं केलेलं आहे. आपल्या आरोग्य विभागाचं याबद्दल म्हणणं हे आहे की हा जो व्हायरस आहे ना, हा बरा होण्यासारखा आहे. कोविडसारखी जास्त भयंकर सिच्युएशन आता नाही आहे, खूप जास्त पॅनिक होण्याची गरज नाही आहे. ज्या लोकांना होईल ते लोक यातून रिकवर होऊ शकतात. लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना यापासून मेजर धोका आहे. म्हणजे पहिली केस तर ही क्लिअर झाली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही टॉप गेनर आणि टॉप लुजर्समध्ये जाऊन बघितला तर तुम्हाला कळेल की जे जे या टेस्टिंगमध्ये इन्व्हॉल्व आहेत, लक्षात घ्या. आता तुम्हाला करायचं काय आहे या प्रश्नावर मी येतोय आणि नंतर परत सांगतो की पुढे अजून मार्केटचं काय होईल. असे नॉलेजेबल खूप कमी कंटेंट तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळतील किंवा मार्केटमध्ये पाहायला मिळतील. आता लक्षात घ्या आपल्याला फायदा कसा उचलायचा आहे. पहिली गोष्ट, जो आपला पोर्टफोलिओ आहे, छोटीशी अमाऊंट, त्याच्या 1%, 2%, 3%, 4%, अप टू 5%, 10% पर्यंत ठराविक लोक जाऊ शकतात. सगळ्यांनी ते धाडस करायची गरज नाही. हेज काय करतो? हेज इन द सेन्स, जेव्हा मार्केट खाली पडत असतं तर खाली पडणाऱ्या डायरेक्शननी पुट बाय करायचा असतो. आता तो कुठला, कसा, काय, अति जास्त मी बोलणार नाही. खूप सारे रेग्युलेशन्स आहेत. तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने तो ठरवू शकता कुठला घ्यायचा आहे. तो काय काम करेल? हेजचं काम करेल. मग मी म्हटलं 3%, आता मार्केट पडलं, 3%ची व्हॅल्यू 10, 12, 15% होऊ शकते. कधी? मार्केट जोरात पडलं तर. तुम्ही म्हणाल वाढलं तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण एक सिंपल म्हण सांगतो, केस तोडायचा आणि त्या केसामध्ये डोंगर ओढण्याचा प्रयत्न करायचा. आला तर डोंगर, गेला तर साधा केस होता, जाऊ दे. म्हणजे काय, समजा मार्केट वर जाणार आहे, किती टक्क्यांनी जाईल? 2%, 5%, 10%, 20%, 30% मार्केट अपट्रेंडमध्ये कन्वर्ट होईल. होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. मग मला तिथं 10, 20, 15, 25% मिळणारच आहेत. पण जर मार्केट पडलं तर
खूप चांगली अमाऊंट मला त्या हेजच्या माध्यमातून गेन करता येईल. तिथं माझा जो लॉस होत होता इकडे पोर्टफोलिओचा तो इकडे रिकवर होईल. पण जर मार्केट वर गेलं तर 3% लॉस, 20-25% प्रॉफिट मायनस करा त्यातनं. याला म्हणतात प्रॉपर हेज करणं. ही महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात, आत्ता स्विंग करणार आहात, कुठे करू शकता? जे कंपनीज इथं टेस्टिंग करतात, ज्या कंपनींना या व्हायरसमुळं मेजर इम्पॅक्ट होणार नाही, ज्या कंपन्या बंद पडणं ऑलमोस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. बंद पडणं म्हणजे कुलूप लागणं असं होत नाही. बंद पडणं म्हणजे जरी लॉकडाऊन आला, काही प्रॉब्लेम झाले, त्या केसमध्ये त्या कंपन्यांना बंद करावं लागलं जाऊ नये, अशा कंपन्यांना फायदा होऊ शकतो. सो अशा कंपन्या तुम्हाला शोधायच्या आहेत ज्या मार्केटमध्ये आता चांगल्या जाताना वर पाहायला मिळत आहेत. पुढचा व्हिडिओ मी बनवेन. जर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं न्यू स्टॉक्स, कमेंट करा. एक जबरदस्त व्हिडिओ बनवेन. जर या व्हिडिओला 5000 कमेंट आल्या आणि 10,000 लाईक आल्या तर डेफिनेटली एक मोठा व्हिडिओ बनवू शकतो. आता थोडीशी गडबड आहे. जस्ट मार्केट खाली आलेलं आहे तुमच्यापर्यंत, लगेच मला हे कम्युनिकेट करायचं होतं. शॉर्ट पिरियडमध्ये हा व्हिडिओ मी बनवतोय गडबडीमध्ये, त्यामुळे जास्त प्रिपरेशन त्या गोष्टींचं केलेलं नाही. पण तुम्हाला जेन्युइनली इंटरेस्ट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी व्हिडिओ डिटेलमध्ये बनवतोय. आता महत्त्वाची गोष्ट काय होणार आहे हे लक्षात घ्या की पुढे रिझल्ट येणार आहेत आणि हा खरा फॉल रिझल्टला धरून आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ते कसं काय जास्त मी यावर बोलणार नाही, पण शॉर्टकटमध्ये सांगतो की पुढे आपल्या क्वार्टरली रिझल्टचे दिवस येणार आहेत. प्रत्येक कंपनीचे आकडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. डिसेंबर, नोव्हेंबर, ऑक्टोबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, हे 3 महिने. आता या 3 महिन्यामध्ये कंपन्यांनी काय दिवे लावले हे सगळे आपल्याला बघायला मिळणार. मग यामध्ये ज्या कंपन्यांचा परफॉर्मन्स खराब आहे ते खूप जास्त ठोकले जाणार, म्हणजे काय, प्रेशरमध्ये पाहायला मिळणार. अँड दॅट प्रेशर विल बी कन्व्हर्टेड ॲज अ डाऊन ट्रेंड. क्लिअरली मार्केट तुम्हाला डाऊन ट्रेंडमध्ये दिसेल जर हेवी प्रेशर तिकडे आपल्याला आकड्यांमध्ये पाहायला मिळालं तर. पण जर आकडे चांगले आले, सुंदर आले, बढिया परफॉर्मन्स दिसला तर मार्केटमध्ये चांगली जंप पण आपल्याला पाहायला मिळू शकते. सो एक 2-4 रिझल्ट आले ना मोठे बिग बुल्स, त्यांच्या आकड्यामधून आपल्याला कळेल की नेमकं मार्केटचं काय होऊ शकतं आणि आम्ही कन्सिस्टंटली त्यावर वॉच ठेवून आहोत. आम्ही तुम्हाला त्याचे अपडेट देतच राहू. सो डोंट वरी, तुम्हाला काळजी करायची गरज नाही, मी आहे. एक आणि एक गोष्ट तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोहोचवत राहील. फक्त लक्षात घ्या, ग्लोबली थोडंसं मार्केट खराब आहे, ग्लोबली बिझनेसेस थोडे खराब झालेत आणि यामुळे ग्लोबल मार्केट थोडंसं तुम्हाला डाऊन ट्रेंडमध्ये जाताना पाहायला मिळतंय, प्रेशरमध्ये पाहायला मिळतंय. आता या सगळ्याचं रिझन मी तुम्हाला व्यवस्थित समजावतोय की महागाई जास्त आहे, परिणामी सेल्स कमी होतोय, सेल्स कमी झाल्यामुळे प्रॉफिट कमी होतं, आकडे खराब येतात, बॅलन्स शीट खराब दिसल्यामुळे मार्केट पण प्रेशरमध्ये पाहायला मिळतं. रेट कट तेवढे अग्रेसिव्हली इंडियामध्ये अजून झालेले नाहीत, त्यामुळे बिझनेसेसना फास्ट ग्रोथ आपल्याला येताना दिसत नाहीये आणि त्याचाच थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट या क्वार्टरमध्ये पाहायला मिळेल. या क्वार्टरचे आकडे तुम्हाला एकदम सुंदर मिळतील असं मला पर्सनली वाटत नाहीये आणि हे मी गेले 7-8 महिने कन्सिस्टंटली सांगतोय. जोपर्यंत अग्रेसिव्ह रेट कट आपला देश करणार नाही तोपर्यंत आपली ग्रोथ ही अग्रेसिव्ह अपेक्षित ठेवायची नाही. हे माझं क्लिअर स्टेटमेंट आहे आणि मी यावर आजही ठाम आहे. त्यामुळे थोडंसं विचार करा, शांतपणे विचार करा. नवीन फोलिओ बिल्ड करताना आता आपल्याला त्या गोष्टींवरही लक्ष ठेवावं लागेल. ज्या कंपनीनं ग्रोथ फास्ट दाखवली नाही त्या कंपनीपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा आणि महत्त्वाची गोष्ट, घाबरण्याची अजूनही गरज नाही आहे, कारण सगळ्या गोष्टी ठीक आहेत. खराब झाल्यानंतर मी डेफिनेटली सांगेन त्यावेळी आपण त्या लेवलच्या ॲग्रेसिव्ह स्टेप्स घ्यायचे आहेत. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.